नमस्कार, मी निरंजन. एक प्रचंड मोठा अपघात म्हणा, घातपात म्हणा, हा होऊ शकला असता देशाच्या राजधानी दिल्लीत, आणि तो टळला आहे फक्त आणि फक्त दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टवरती काम करत असलेल्या एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्या आणि पायलट्स विमानांचे यांच्या दक्षतेमुळे एक महाभयंकर इन्सिडन्स घटना घडण्यापासून टळलेली आहे. 800 विमानं, कल्पना करून बघा, 7 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर या दिवसांमध्ये 800 विमानांच्या बाबतीमध्ये एव्हिएशन स्पूफिंग, ज्याला म्हणतं जीपीएस स्पूफिंग, हा प्रकार घडलेला आहे. आता स्पूफिंग म्हणा किंवा फिशिंग म्हणा, हा काय प्रकार असतो? समजा तुम्ही गाडी चालवताय, गाडीमध्ये जीपीएस वरती तुम्ही काहीतरी लोकेशन लावलेलं आहे आणि ते लोकेशन प्रमाणे तुम्ही ड्राईव्ह करत चाललात. डोळ्याला समोर दिसतं की समोर नदी आहे, पण जीपीएस लोकेशन सांगतं की नाही, रस्ता आहे, तुम्ही याच्यातून जा, नदीतून पाण्यातून गाडी घाला. याला म्हटलं जातं जीपीएस स्पूफिंग. आता हे घडतं कसं? कारण की एअर ट्रॅफिक कंट्रोल ही जी विमानांचं लँडिंग आणि विमानांचं टेक ऑफ हे कंट्रोल करत असतात, इथं जर जीपीएस स्पूफिंग झालं म्हणजे घडलंय असं या सगळ्या प्रकारामध्ये की एअर ट्रॅफिक कंट्रोल हा एक जीपीएस लोकेशन विमानांना देत असतं, विमानांना एक जीपीएस लोकेशन मिळत असतं डायरेक्ट सॅटेलाइट कडून, म्हणजे एरियल सिस्टीम ज्याला म्हटली जाते, त्या एरियल सिस्टीम मध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोल कडून लोकेशन लँडिंगचं हे त्यांना दिलं जात असतं, कॉर्डिनेट्स दिले जात असतात. त्या कॉर्डिनेट प्रमाणे विमान हे लँडिंगला जात असतं. बहुतांश वेळेला लँडिंग आणि टेक ऑफला ऑटो पायलट वरती सुद्धा टाकलं जातं. आता ऑटो पायलट वरती ज्या वेळेला सिस्टीम असते त्यावेळेला ते जे लोकेशन मिळालेले त्या लोकेशनला लँड होतं. इथे घडलं असं की जे लोकेशन दाखवलं जाय त्या ठिकाणी एअर स्ट्रीप आहे, विमानाने इथं लँड करायचंय असं दाखवलं जातंय. प्रत्यक्षात पायलटला मात्र तिथं शेत दिसतंय किंवा प्रत्यक्षात पायलटला तिथं खालती नदी दिसतेय. आणि मग हे ज्या वेळेला लक्षात यायला लागलं त्यावेळेला ताबडतोब पायलट्सनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला कळवायला सुरुवात केली. त्यांनी विमान ऑटो पायलट वरून मॅन्युअल सिस्टीम वरती टाकलं. एअर ट्रॅफिक कंट्रोलनी या एरियल सिस्टीम वरून ते मॅन्युअल कंट्रोल वरती, म्हणजे एकतर जीपीएस वरून ते सिस्टीम ऑपरेट करतात एअर ट्रॅफिकची, किंवा रडार सिस्टीम वरून ऑपरेट करतात. रडार सिस्टीम वरून ऑपरेट केल्यानंतर जे कॉर्डिनेट्स आहेत ते मॅन्युअली एअरक्राफ्टला पाठवले जातात. तर ते मॅन्युअल वरती कन्वर्ट झाले, पायलट्स मॅन्युअल सिस्टीम वरती कन्वर्ट झाले, आणि काही विमानं ही दिल्लीला सेफ लँड झाली. काही जणांना विपूरला डायव्हर्ट करायला लावलं. काही जणांना विमानामध्ये म्हणजे हवेमध्येच काही तास आकाशात फिरत राहा हे सांगितलं गेलं. कारण अचानक इतक्या सगळ्या विमानांच्या बाबतीमध्ये हा गोंधळ झाल्यानंतर 700-800 3 दिवसांमध्ये, 7-8-9 या दिवसांमध्ये हा सगळा गोंधळ उडाल्यानंतर मॅन्युअली ज्या वेळेला हे करायचं त्यावेळेला ऑटोमॅटिक पेक्षा कमी विमानांचं लँडिंग किंवा टेक ऑफ होऊ शकतं. काही विमानं आपापसात टकराव झाला असता, आपापसात आदळली असती. काही विमानं नागरी एरियामध्ये जाऊन चुकून लँड झाली असती. प्रचंड मोठी हानी झाली असती. म्हणजे विमानांमध्येच, या 800 विमानांमध्ये, इंटरनॅशनल एअरपोर्टवरच्या या 800 विमानांमध्येच काही हजार प्रवासी होते, कमीत कमी 23 ते 24 हजार प्रवासी. शिवाय ही विमानं जर का नागरी वस्त्यांमध्ये पडली असती, लँड झाली असती, तर तिथली हानी पण प्रचंड मोठी झाली असती. आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात 25-40 हजार लोक याच्यामध्ये त्यांचे प्राण पणाला लागले होते. हे टळले फक्त आणि फक्त या एअर ट्रॅफिक कंट्रोलचे कर्मचारी आणि पायलट्स यांच्या सावधानगिरीमुळे, यांच्या दक्षतेमुळे हा इतका महाभयंकर प्रकरण हे घडण्यापासून टळलं. तुम्ही हे गुगलवरती शोधायला जा, ही बातमी तुम्हाला एखाद्या वर्तमानपत्रात सापडेल, आणि ती सुद्धा अशा पद्धतीने दिलेली की ज्याच्यामध्ये इतका मोठा प्रकार घडणार होता वगैरे असं त्याचं वर्णन केलेलं नाही. 25 हजाराचे प्राण वाचले, 40 हजाराचे प्राण वाचले, 800 विमानांचे अपघात टळले, अशा प्रकारची हेडलाईन सापडणार नाही.
एका वर्तमानपत्रामध्ये मला बातमी दिसली, त्याच्यामध्ये सुद्धा हिंदुस्तान टाइम्समध्ये, त्यामध्ये सुद्धा ती बातमी पूर्ण वेगळ्या पद्धतीने दिली गेलेली आहे की यापुढे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशननी किंवा एअर ट्रॅफिक कंट्रोलनी पायलट्सना असं कळवलेलं आहे की 10 मिनिटाच्या आत स्पूफिंगची घटना जर घडत असेल तर ती कळवा. असं जर तुम्हाला लक्षात आलं तर हे कळवा, अशा पद्धतीची हेडलाईन दिली गेलेली आहे. काय टळलं हे अजूनपर्यंत याच्यात सांगितलेलं नाही. याच्यामध्ये आणखीन एक भाग आहे की आता याचा म्हणजे हे का घडलं इतक्या मोठ्या प्रमाणावरती, कारण की मुळामध्ये स्पूफिंग होतं म्हणजे काय की समजा सॅटेलाइट कडून जे जीपीएस लोकेशन दिलं जातंय, एअर ट्रॅफिक कंट्रोल कडून जे जीपीएस लोकेशन दिलं जातंय, हे कुठेतरी मध्ये अडवलं जात आहे आणि एक मिसगाईड करणारं, मिसलीड करणारं वेगळेच जीपीएस लोकेशन हे विमानांना पाठवलं जात आहे. हे कधी होऊ शकतं, ज्या वेळेला या जीपीएस म्हणजे ही जीपीएस जे सिग्नल पाठवले जातात याची एक फ्रिक्वेन्सी आहे, ही 1.5 गिगाहर्ट्झची आहे, 1.5 गिगाहर्ट्झ. आता या फ्रिक्वेन्सीवरती जर कोणी दुसरा काहीतरी करत असेल तर अशा पद्धतीने आधीचा सिग्नल हा ब्लॉक केला जाऊ शकतो, दुसरा नवीन सिग्नल हा त्या ठिकाणी पाठवला जाऊ शकतो. हे खूप मोठ्या प्रमाणावरची इंटरनॅशनल कॉन्स्पिरसी सुद्धा असू शकते. हे साधारण टेररिस्ट ऑर्गनायझेशन वगैरे हे करू शकत नाहीत. ही खूप मोठ्या प्रमाणावरची इंटरनॅशनल कॉन्स्पिरसी असू शकते आणि म्हणून आता याच्यामध्ये डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन इन्व्हेस्टिगेशन करताय, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन सुद्धा याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करताय. याच्या व्यतिरिक्त स्थानिक पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते की हे काय प्रकार आहे, हे कशामुळे हे असं घडलं, कारण याच्यातून महाभयंकर आपत्ती ही ओढवू शकली असती. आणि म्हणून याचं लोकेशन ट्रॅक करण्याचा प्रकार पहिल्यांदा झाला की कुठून हे सिग्नल येत होते. त्यामुळे पहिल्यांदा ज्या वेळेला लोकेशन ट्रॅकिंग झालं त्यावेळेला हे लोकेशन ट्रॅकिंग झालं नॉर्थ वेस्ट दिल्ली. नॉर्थ दिल्लीचे जे जिल्हे आहेत, दिल्ली राज्यामध्ये वेगवेगळे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये नॉर्थ वेस्ट दिल्ली या परिसरामधून हे सिग्नल एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि विमानांच्या बाबतीमधले हे ट्रान्समिट केले जात होते, जे त्या 1.5 गिगाहर्ट्झच्या रेंजमधले जीपीएस रेंजमधले हे होते. आता नॉर्थ वेस्ट दिल्ली हा नकाशा पण तुम्ही बघा, याच्यामध्ये रोहिणी, नरेलिया इंडस्ट्रियल एरिया, बवाना, पीतमपुरा, आझादपूर हा सगळा तो परिसर आहे. या परिसरामध्ये काय काय आहे जिथं अशा पद्धतीच्या फ्रिक्वेन्सीज दिल्या जाऊ शकतात. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीचे सिग्नल ट्रान्सफर करायला एका वेळी 700-800 विमानांना किंवा काही तासांच्या काही मिनिटांच्या अंतरामध्ये 700-800 विमानांना आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलला इतक्या मोठ्यावरती प्रमाणावरती जर का सिग्नल पाठवायचे असेल तर बेसिकली अर्थ स्टेशन सारखी एक मोठी एस्टॅब्लिशमेंट तिथं असायला हवी, किंवा अगदी सॉफिस्टिकेटेड देश जरी म्हटले चीन सारखे तरी निदान एका ट्रकमध्ये माउंट होऊ शकेल, मोठ्या कंटेनर ट्रकमध्ये माउंट होऊ शकेल इतकी तरी टेक्निकल अरेंजमेंट, कारण तिथं फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर्स लागतील, जॅमर्स लागतील, अशा 100 गोष्टी त्या ठिकाणी लागतील इतक्या मोठ्या रेंजवरचं फ्रिक्वेन्सीज जर जॅम करायच्या असतील तर. त्यामुळे इतकी मोठी सेटअप त्या ठिकाणी लागू शकेल. अशा पद्धतीचं काही सेटअप त्या ठिकाणी होता का? तशा पद्धतीचा ट्रक कंटेनर वगैरे असा प्रकारचा काही कुठे नव्हता. अर्थ स्टेशन्स कुठे काही होती का? नाही. पण त्या ठिकाणी काय होतं तर त्या ठिकाणी बघा, सर्वात पहिल्यांदा दिल्ली पोलिसांचं सायबर युनिट आहे आणि दिल्ली पोलिसांचं सायबर युनिट त्याच्यासोबत फॉरेन्सिक लॅब्स आहेत, ज्या त्या ठिकाणी सिग्नल ट्रॅकिंग आणि सिग्नल एक्सपेरिमेंट्स हे मोठ्या प्रमाणावरती करत असतात त्याच परिसरात. त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी एनटीआरओ सारखी संस्था आहे, हे बघा तुम्ही, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन. आता ही भारत सरकारची संस्था आहे. ही भारत सरकारची संस्था एनआयएला आणि थेट पंतप्रधानांना रिपोर्टिंग करते. ही या देशातलं सायबर सर्व्हिलियन्स जेवढं आहे, संपूर्ण देशभर चालणारं सायबर सर्व्हिलियन्स, सायबर स्पाईंग हे एनटीआरओ मधून केलं जातं. म्हणजे तुम्ही सगळे ते ऐकलं असेल, पेगासस बिगासस सगळं, हे सगळं एनटीआरओ मधून होतं. आता याचं इन्व्हेस्टिगेशन एनटीआरओ सुद्धा
या ठिकाणी करणार आहे. एनटीआरओ हे करत असताना एनटीआरओ हे या पद्धतीचं सर्व्हिलन्स करतं, या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीजला सुद्धा हँडल करतं. या सगळ्या ज्याच्यात जीपीएस आहे, रडार आहे, इतर प्रकारचे सर्व्हिलियन्स आहेत. याशिवाय याला जोडून, एनटीआरओला जोडून इथं डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सचं मॉनिटरिंग युनिट आहे, जे रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या ट्रायल्स करत असतं. ते देशभरातल्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन तर्फे देशभरातल्या या फ्रिक्वेन्सीजचं मॉनिटरिंग आणि त्याच्याबद्दलचे एक्सपेरिमेंट्स हे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सचं युनिट करत असतं. या व्यतिरिक्त याच जर सरकारी संस्था झाल्या, या व्यतिरिक्त नरेलिया इंडस्ट्रियल एरियामध्ये अशा कंपन्या कार्यरत आहेत ज्या इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलियन्स किंवा ट्रॅकिंग किंवा ड्रोन जॅमिंग या टेक्नॉलॉजीमध्ये काही प्रॉडक्ट्स, इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करतात. तर यांच्याकडून काही प्रकार झालाय का अशा पद्धतीचा रेडिओ फ्रिक्वेन्सी जी म्हणजे 1.5 गिगाहर्ट्झच्या फ्रिक्वेन्सीमध्ये यांनी काही केलंय का? याच्या व्यतिरिक्त इथं सीआयएसएफ आणि बीएसएफचे ट्रेनिंग कॅम्पस आहेत, ज्या ठिकाणी हा रिस्ट्रिक्टेड झोन बनवण्यासाठी सीआयएसएफ म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स किंवा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या दोघांचं सुद्धा इथं ट्रेनिंग कॅम्पस आहे. आणि हा साहजिकच डिफेन्स आणि पॅरामिलिटरी फोर्सेसच्या दृष्टीने महत्वाचा कॅम्पस असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा या रिस्ट्रिक्टेड झोन बनवण्यासाठी इथं रेडिओ फ्रिक्वेन्सी जॅमर्स आहेत, हे वापरलेले गेलेले आहेत. आता याचं एनटीआरओ म्हणा, डिपार्टमेंट ऑफ डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन असेल, एनआयए असेल, इंटरनॅशनल सर्व्हिलियन्स सिव्हिल एव्हिएशनचा, हे सगळे मिळून याचं इन्व्हेस्टिगेशन करतायत. आणि स्वाभाविक आहे की याचं इन्व्हेस्टिगेशन हे थरो आणि फुलप्रूफ असायला हवं. कारण की आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, हा दिल्लीमधला ब्लास्ट झाल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा पहलगामचा प्रकार झाला. पहलगामचा प्रकार झाल्या त्यावेळेला पंतप्रधान होते सौदी अरेबियामध्ये. तिथून परत आले, पहलगामला नाही गेले, डायरेक्ट बिहारला गेले प्रचाराला. बिहारचा प्रचार संपला, दिल्लीमध्ये स्फोट झाला लाल किल्ल्याजवळ आणि हे महाशय निघून गेले भूतानला, तिथल्या राजाच्या वाढदिवसाला साजरं करायला. अशा परिस्थितीत आणि पहलगामचा हल्ला झाल्यानंतर मूर्खपणाने भारत सरकारने असं जाहीर केलं, मूर्खपणाने, की यानंतर या देशामध्ये एकही अतिरेकी हल्ला जर झाला तर त्याला ऍक्ट ऑफ वॉर समजण्यात येईल आणि ऍक्ट ऑफ वॉर समजून वॉरनीच प्रत्युत्तर देण्यात येईल. आणि म्हणून या दोन्हीही घटनांचं, लाल किल्ल्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि हे जे एव्हिएशन स्पूफिंग झालेलं आहे याच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत थरो इन्व्हेस्टिगेशन होण्याची गरज आहे. म्हणून माझं सारखं हे म्हणणं आहे की नागरिकांनी यापुढे कधीही गोदी मीडिया चॅनल्स बघू नयेत. जे उतावीळ झालेले आहेत युद्धासाठी, जे उतावीळ झालेत या देशामध्ये दोन धर्मांमध्ये द्वेष आणि राग पसरवण्यासाठी, त्याचं थरो इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवंय. आणि हे थरो इन्व्हेस्टिगेशन तरच होऊ शकेल जर का शांतपणाने या लोकांना काम करू दिलं तर. ज्या दक्षतेने एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि पायलट्सनी हा अपघात टाळला किंवा हा घातपात टाळला आणि लोकांचे प्राण वाचवले, हजारो लोकांचे प्राण या दक्षतेमुळे वाचले गेले, ती दक्षता आता भारत सरकारने निभावण्याची गरज आहे. पण या गोष्टीवरती सुद्धा लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे की या पद्धतीच्या 1.5 गिगाहर्ट्झच्या फ्रिक्वेन्सीच्या संदर्भामध्ये, जीपीएस फ्रिक्वेन्सीच्या संदर्भामध्ये सरकारी संस्थाच त्या परिसरामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीची सावधानता जर बाळगली गेली नसेल, या सरकारी यंत्रणांकडून, ते एनटीआरओ असो किंवा आणखीन काही असो, यांच्याकडून अशा प्रकारची सावधानता जर बाळगली गेलेली नसेल तर किती भयंकर आपत्तीमध्ये या देशाच्या राजधानीतल्या नागरिकांना आणि त्या 800 विमानांमध्ये बसलेल्या प्रवाशांना हे ढकललं जात होतं. एका विमानामध्ये 300-350 प्रवासी असतात, त्यामुळे 800 विमानांमध्येच 24-25 हजार प्रवासी होते, शिवाय जमिनीवरचे नागरिक. त्यामुळे हे किती मोठं भयंकर आपत्ती होऊ शकली असती, जी केवळ काही कर्मचाऱ्यांच्या
सुरक्षेच्या आणि सावधानतेच्या भावनेतून ही वाचलेली आहे. इतकंच सतर्क प्रत्येक नागरिकांनी राहणं गरजेचं आहे. पण सरकारी यंत्रणांनी त्यांच्यावरचा विश्वास, मग ते NTRO असो, ते NIA असो, ते इंटेलिजन्स ब्युरो असो, ते आणखीन काय नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझरचं असो, गावठी जेम्स बॉन्डचं, हे सगळे किती गाफील आहेत राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीमध्ये, हेच या घटनांमधून पुन्हा पुन्हा समोर येत आहे. म्हणून सावध रहा गोदी मीडियापासून. आणखीन एक महत्वाची गोष्ट, हा जो दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या जवळ स्फोट झालेला आहे, याबद्दल सुद्धा एक डिटेल वस्तुस्थितीला धरून असा व्हिडिओ बनवणार आहे. लोकसत्ताचे जे दरिद्री कुबेर संपादक आहेत, त्यांनी एक अत्यंत घाणेरडी हेडलाईन त्यांच्या अग्रलेखाला दिलेली आहे की या देशामध्ये अजूनही काही मुसलमान आहेत जे अजूनही या देशाच्या विरोधामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून अशा प्रकारच्या, हे एका संपादकाला न शोभणारी भाषा आहे. याला त्या थोबाडाला कोणीतरी काळं फासणं गरजेचं आहे. अजूनपर्यंत काहीही समोर आलेलं नसताना अशा पद्धतीच्या बातम्या आणि अशा पद्धतीचे अग्रलेख लिहिणं हे अत्यंत बेजबाबदार आणि देशद्रोही कृत्य आहे, जे गिरीश कुबेरांनी केलेलं आहे. पण म्हणून या दिल्लीमधल्या स्फोटांबद्दल सुद्धा वस्तुस्थितीजन्य अशी माहिती मी गोळा करतो आहे. बरीच माहिती गोळा केलेली आहे. इतर काही ऐतिहासिक संदर्भ, ऐतिहासिक नाही म्हणता येणार, पण भूतकाळातले काही संदर्भ सुद्धा याला जोडणं अत्यंत गरजेचं आहे. हे सर्व जोडून एक वस्तुस्थितीजन्य रिपोर्ट सुद्धा व्हिडिओ हा इजी न्यूज वरती मी लवकरच आणतोय. मला काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण या बातमीला महत्वाच्या राष्ट्रीय माध्यमांनी दाबून टाकलेलं आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांना याची लिंक शेअर करा. जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे युट्यूब सुद्धा या व्हिडिओला प्रमोट करेल. आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.